तर आज जो माझा CTCचा हा सत्कार आहे, हा सत्कार माझ्या मिस्टरांना मी डेडिकेटेड करते. माझ्या मिस्टरांसाठी एका मनापासून जोरदार शुभेच्छा. हर दर्द की एक पहचान होती है, हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है. वही बदल देते हैं रूख हवा का, जिनके इरादों में जान होती है. परिचय करून देते, पण सर्वप्रथम तर आज सुरुवातीला सरांना मी, माझ्या ग्रेड गुरूंना मी पहिलेच बोलली होती की सर आज माझी हिम्मत होत नाही, परंतु ज्या व्यक्तीने मला हिम्मत दिली होती त्याच व्यक्तीला समोर डोळ्यासमोर स्मरून आज तुमच्या समोर बोलण्याचं धाडस करते. कारण काही लोकांना मृत्यू हे अटळ आहे हे माहीतच नाहीये, मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे माहीतच नाहीये, परंतु हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. याचा अर्थ आज मी आहे या स्टेजवरती दिसते, पण या स्टेजच्या खाली उतरल्यानंतर माझं काय होईल सांगू शकत नाही. याचा अर्थ आणि मला असं वाटतं या हॉलमध्ये जेवढे पण पालक वर्ग बसलेले आहेत हे सगळेचे सगळे पालक वर्ग स्वतःसाठी नाही किंवा मिस्टरांसाठी नाही, तर आपण ज्यांना जन्म दिला त्या मुलांसाठी इथं हजर आहे. याचा अर्थ माझ्यासोबत सोबत आहात या ठिकाणात आपल्या मुलांसाठी आपल्याला हा बिझनेस करायचा. याचा अर्थ कोण काय म्हणतं, सबसे बडा रोग और क्या कहेंगे लोग. आणि मला त्या लोकांचा सुरुवातीपासूनच त्रास होतोय आणि सुरुवातीपासून मी त्या लोकांना माझ्या आयुष्यातून काढून टाकले. मी माझ्या स्पीचमध्ये बोलणारच आहे, पण सर्वप्रथम तर आज जो शेगाव नगरीमध्ये, संत गजानन नगरीमध्ये आज जो माहोल केलेला आहे आणि आज आपले ग्रेट गुरु जे काही महिन्यामध्ये डायमंड एक्झिक्युटिव्ह बनत आहेत, डायनामिक इव्होल्यूशन ग्रुप मधले 5वे डायमंड एक्झिक्युटिव्ह बनतात असे आपले ग्रेट गुरु ज्यांनी आज हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला, सर्वप्रथम तर मी त्यांना धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू सो मच सर. आणि आज लिटरली काय बोला मित्रांनो, हा बॅनर जेव्हा बघते तेव्हा खरंच ना मनामध्ये एक विचार येतो की प्रॉब्लेम, समस्या, अडचणी, त्रास, कष्ट हे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहे, परंतु या बिझनेसमध्ये आल्यानंतर जेव्हा बॅनरला बघितलं तर सर्वप्रथम तर अभिनंदन करावंच वाटते, मन भरून आणि तोंड भरून अभिनंदन करावंच वाटते. न्यू ब्रँड NTC ठाकूर मॅडमसाठी एकदा आणि सरांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या पाहिजे. मॅडमला मी वरुडमध्ये भेटली होती आणि लिटरली सांगते ऑर्डर टू मर्डर. आणि यस मित्रांनो, सातत्य ठेवल्यानं काय होऊ शकते, कंटिन्युटी. या बिझनेस मधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंटिन्युटी, म्हणजे सातत्य. सातत्य ठेवल्यामुळे आज मॅडम न्यू ब्रँड NTC म्हणजे पूर्ण नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये आपल्या ग्रुपमधून फर्स्ट NTC बनलेले आहे. ठाकूर मॅडमसाठी जोरदार टाळ्या पाहिजे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, या पोस्टरवरती एक लेडीजच आहे आणि या बॅनरवरती जर का बघितलं तर आज सुरेखा मानकर मॅडम जे आहेत, ज्यांना काही करायचं असतं ना त्यांना प्रॉब्लेम दिसत नाही, आणि आज सुरेखा मानकर ज्या मॅडम आहेत ऑलरेडी ते ऑडिटर आहेत, मिस्टर आय थिंक क्लास 1 ऑफिसर आहेत आणि तरी हा बिझनेस करतात. आणि एक नाही तर 2 ID वरती कंपनी लेवलला, 2 ID वरती कंपनी लेवलला जोशी सरांच्या हेखाली एकाच ID वरती 2 ठिकाणी त्यांनी थायलंड अचीव केलेले आहेत. मॅडमसाठी एकदा मनापासून. त्याचबरोबर जेवढे पण आज न्यू ब्रँड STC असेल, देवगरी सर असतील, पलेश्वर मॅडम असतील, मोड सर असतील, अरुणा गाव सर असतील, रामभाऊ दुटे सर असतील, आणि न्यू ब्रँड जेवढे ईगल, न्यू ब्रँड टायगर, न्यू ब्रँड टीम कोऑर्डिनेटर, न्यू ब्रँड एरिया टीम कोऑर्डिनेटर, न्यू ब्रँड डिस्ट्रिक्ट टीम कोऑर्डिनेटर, न्यू ब्रँड झेटीस झोनल टीम कोऑर्डिनेटर, अँड न्यू ब्रँड स्टेट टीम कोऑर्डिनेटर, अँड न्यू ब्रँड रिजनल टीम कोऑर्डिनेटर, अशा सगळ्या लोकांसाठी एकदा मनापासून जोरदार टाळल्या पाहिजे. मी पण जास्त बोलणार नाही मित्रांनो, परंतु माझ्या या बिझनेसची सुरुवात कशी झाली, मी काय केलं आणि आता पुढे काय मला करायचं आहे, या 3च गोष्टीवरती मी बोलणार आहे. प्रथम तर माझा परिचय ज्योती अरविंद
सदांशू खामगावतून बिलॉंग करतात. त्याचं बाय क्वालिफिकेशन MA इंग्लिश प्लस GED झालेलं आहे आणि गेल्या मागच्या वर्षामध्ये MBAची फर्स्ट इयरची एक्झाम दिली. या वर्षाला MBAच्या सेकंड इयरला ऍडमिशन घेतलेली आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एज्युकेशन करत करत हा बिझनेस पण शिकायचाच आहे आणि लाईफ हेच शिकवतं की जीवन संघर्षाचं आहे आणि विदाऊट संघर्षाशिवाय आपण आपल्या स्वतःला घडवू शकत नाही. मित्रांनो, माझी जी अशी सुरुवात झाली ऍक्च्युली पैशासाठीच. मेन उद्देश सांगते, पैसाच माझा या बिझनेसमध्ये येण्याचं, माझं की लोकांचं आरोग्य चांगलं करायचं, जनसेवा करायची, मोटिवेशन असं कुठलंच नव्हतं. एकच उद्देश होता माझा या बिझनेसमध्ये येण्याचा आणि तो म्हणजे होता फक्त पैसा. जेव्हा फर्स्ट टाइम मी प्रोग्राम बघितला तेव्हा ऑलरेडी माझं एज्युकेशन MA इंग्लिश झालेलं होतं. ट्युशन क्लासेस घेत होती, कॉन्व्हेंटमध्ये जॉब करत होती, ब्युटी पार्लरचे क्लासेस घेत होती, मशीन काम करत होती, रांगोळीचे क्लासेस करत होती, इव्हन पडदे पण विणत होती. हे सगळं का लेडीज वर्गांना सांगते की मी हे सगळं करत होती फक्त माझ्या संसारासाठी. याचा ना आणि मॅक्झिमम महिला पण आपल्या संसारासाठी करतात, बरोबर ना. आणि उद्देश असतो फक्त आपल्या संसारावरती फुललेल्या ज्या 2 फुलं आहेत त्यांना कुठल्या गोष्टीची कमतरता पडू नये. ज्या गोष्टीतून, ज्या संघर्षातून आपण चाललेलो आहे तर आपल्या मुलांना जाऊ द्यायची वेळ ना आली पाहिजे. याचा ना आणि बस मित्रांनो, तोच एक उद्देश या बिझनेसमध्ये आला आणि एज्युकेशन एवढं घेतल्यानंतर लक्षात आलं की आपण एवढं एज्युकेशन घेऊन मार्केटमध्ये IASची एक्झाम काही मिनिटात काही पॉईंट ना सेल्स टॅक्स ऑफिसरची एकदम काही पॉईंट ना मिस केलेली लेडीज बोलते. जेव्हा मार्केटमध्ये आपल्याला टेबलाच्या कडून 15 ते 20 लाख रुपये देता येत नाही त्यावेळेस काय वाटतं ते मला विचारा. मित्रांनो, प्रत्येक वेळेस कसा संघर्ष होत गेला. DED केलं, थांबली नाही. मिस्टरांनी सांगितलं की DED कर, आपण शिक्षिकेची नोकरी करू. DED केलं, परंतु त्या वर्षी नशिबाला साथ दिली नाही आणि त्या वर्षी CET आली आणि मी नंतर विचारच केला नाही CET देण्याचा. आणि नंतर ट्युशन क्लासेस मशीन काम करत असतानाच माझ्या आयुष्यामध्ये एक सुवर्ण संधी ज्या व्यक्तीने आणून दिली, असे जबरदस्त व्यक्तिमत्व, डायनामिक ग्रुपचे जबरदस्त व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्या आयुष्यामध्ये देवदूत व्यक्ती येतात पण आपण त्या व्यक्तींना ओळखू शकत नाही. पण माझ्या आयुष्यामध्ये मानवरूपी जे देव आले होते, असे जबरदस्त कपल ITC प्लस प्लॅटिनम एक्झिक्युटिव्ह, इनकमिंग डायमंड एक्झिक्युटिव्ह, जोशी फॅमिली साठी मनापासून एकदा वंदन करते. त्यांनी बिझनेस सांगितला, ऍक्च्युली आवडला पटला अजिबात नव्हता, फक्त गरज होती. लोकांच्या घरी जाणं, प्रोडक्ट विकणं, लोक काय म्हणतील याचा मी अजिबात कधीच विचार केला नव्हता. सरांना पण माहिती आहे मी कधीच विचार केला नव्हता, कारण मला माहिती आहे पोट जर भरायचं असेल, मुलांना चांगलं शिक्षण जर का द्यायचं असेल तर लोकांचा विचार करून जमणार नाही. आणि म्हणून मी हा बिझनेस सुरुवात केली. 3 आयडीने सुरुवात केली. मित्रांनो, मिस्टरांच्या नावाचा 1 ID घेतला होता, माझ्या नावाचे 2 ID घेतले होते आणि अशा 3 आयडीने आम्ही दोघं पती पत्नीने सुरुवात केली होती. सुरुवातीला माझ्या मिस्टरांनी युनिव्हर्सिटी या बिझनेसमध्ये घेतलं होतं की माझ्या मिस्टरांनी मला एकच सांगितलं होतं की मी ऑलरेडी जॉब करतोय आणि तुला बिझनेसची गरज आहे, आपल्या संसाराला गरज आहे, आपल्या मुलींना गरज आहे. सुरुवातीला सगळ्या लोकांना माहिती आहे की जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो, हा बिझनेस लोकांना सांगायला सुरुवात करतो, प्रोडक्ट सांगतो, प्लॅन सांगतो, एखादं प्रोडक्ट घ्यायसाठी त्यांना फोर्स करतो, वारंवार त्यांना कॉल करतो आणि अशाही अवस्थेमध्ये मग ते फोन आपला कधी स्विच ऑफ करतात, कधी बंद करतात, कधी कारणं सांगतात, कधी गावाला जातो म्हणतात, भरपूरशे नको ते प्रॉब्लेम आपल्याला सांगतात. या सांगणं आणि मला पण असे भरपूरसे प्रॉब्लेम सांगितले. पण ज्यावेळेस लोक प्रॉब्लेम सांगत होते, परंतु मनाच्या पाठीशी खंबीरपणे सावलीसारखं उभं राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मिस्टर अरविंद सदांशू. त्यांनी मला एकच सांगितलं, लोक काय म्हणतील याचा विचार केल्यापेक्षा तुला कुठं जायचंय आणि मुलींना कुठं न्यायचंय तो विचार कर. मी ऑलरेडी समजून घेतलं होतं की माझं एज्युकेशन एवढं झालेलं आहे, एवढं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पण देते पण टेबलाच्या खालून देऊ शकत नाही, म्हणून नोकरी लागत नाही. आणि मुलींना जर का हायटेक एज्युकेशन द्यायचं असेल, स्वप्नांच्या पलीकडे जर का मुलांना शिकवायचं जर का असेल तर 100% पैसा लागेल, बरोबर ना. विदाउट पैशाशिवाय मुलांना झडपी शाळेमध्ये किंवा नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिकवावं लागेल, बरोबर ना. आणि मी त्यावेळेस एकच विचार केला होता की मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला हा बिझनेस करायचा. सुरुवात जशी केली होती तशी भरपूरशा घरातल्या लोकांनी विरोध केला, नको ती नावं ठेवली. लोक नावं ठेवणारच आहे. जेव्हा बॅग घेऊन जात होती तेव्हा अक्षरशः साहेबीन म्हणत होते, ऑलरेडी होतीच साहेबीन म्हणून साहेबीन म्हणत होते, पण त्यावेळेस त्यांचे ते शब्द टोमण्यासारखे वाटत होते. कारण मला माहिती नव्हतं की या बिझनेसमध्ये अशा प्रकारची पण एंट्री होणार आणि अशा पद्धतीचाही मान सन्मान सत्कार होणार. पण त्यावेळेस ते शब्द कानाला न ऐकवणारे असतात, कारण भरपूर लोकांना मृत्यू हे समजतच नाही. पण ज्याला ही समज आली ना मृत्यू अटळ आहे, तो कधी त्या मृत्यूवरती गर्वच करत नाही, तो कधी स्वतःच्या जन्मावरती गर्वच करत नाही. आणि जे लोक या जन्मावरती आणि या मृत्यूवरती गर्व करतात ना त्यांचा नाश 100% ठरलेलाच आहे. मित्रांनो, हा प्रवास चालू
केलं, परंतु तरीही न जुमानता या व्यवसायाला सुरुवात केली, काम करायला सुरुवात केली. लोक नाही म्हणत होते, हो म्हणत होते, पण तू तरीही मुलांसाठी संघर्ष केला. सर जे सांगत होते, जोशी सर जे सांगत होते, कधी पटायचं कधी पटत पण नव्हतं, पण येस ऑर्डर टू मर्डर, येस तात्विक वाद 100% सरांचे माझे होते, परंतु मतभेद होते, परंतु मनभेद मात्र कधी झालेले नाही. आणि या बिझनेसमधली खासियत मित्रांनो तेच आहे की मत प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, पण मन मात्र सगळ्यांचं एकच आहे. याचा नो, आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आहे की आपण हा बिझनेस आपल्या मुलांसाठी केला पाहिजे. आज सदांशु सरांना जाऊन 3 महिने झालेले आहेत आणि आज तरी या स्टेजवर आलेली आहे, कारण एकच उद्देश आहे. मिस्टरांनी जे स्वप्न बघितले होते, माझ्या मिस्टरांनी या बिझनेसच्या माध्यमातून जी स्वप्न बघितले होते, ती स्वप्न मला या स्टेजवरून पूर्ण करायचे मित्रांनो. तुमच्या सगळ्या लोकांची मला साथ पाहिजे. त्याला काम करत गेली. भाड्याच्या घरामध्ये राहत होती. प्रवास खूप खडतर झालेला आहे. भाड्याच्या घरामध्ये राहत होती. भाड्याच्या घरामधून स्वतःचं स्वप्न होतं की घर झालं पाहिजे. हा बिझनेस केला. बिझनेसच्या माध्यमातून सरांनी सांगितलं की 2 व्हीलर घ्या, 4 व्हीलर घ्या, म्हणून 4 व्हीलर घेतली. एक छोटीशी 4.5 लाखाची 4 व्हीलर घेतली, तिला चालवली. तिच्या माध्यमातून घर आलं. खामगावमध्ये जवळपास 40-45 लाख रुपयाचं घर घेतलं. त्या घराच्या माध्यमातून बिझनेस डेव्हलप करत सुरुवात केली. गाडीच्या माध्यमातून बिझनेस करायला सुरुवात केली. अपलाईन सांगत होते, त्या पद्धतीनं काम करत होती. आणि आज मित्रांनो खामगावमध्येच नाही तर पुण्यामध्ये पण आज माझ्या टीमची लिटरली सांगते, बोला तितकं कमी आहे. पुण्याला शिक्रापूरला माझी जी टीम आहे, ज्यांच्या माध्यमातून हा बिझनेस चालू केला होता, असे पुण्याची डॅशिंग लीडर ज्यांनी एका आठवड्याचं इन्कम 2,10,000 मॅजिक फिगर ज्याला म्हणतात, त्या व्यक्तीने ती घेऊन दाखवले. असे पुण्याचे जबरदस्त लीडर किशोर वाकडे सर, जेके सर आणि गायकवाड सर, या तिन्ही लोकांसाठी मनापासून जोरदार टाळलं पाहिजे. ऍक्च्युली बिझनेस मधून पैसा येतो. काम केलं तर 100% पैसा येतो मित्रांनो. पुण्यामध्ये पण घर घेतलं, गाडी झाली, घर 2 घर झालं. याच बिझनेसच्या माध्यमातून शेती पण झाली. याच बिझनेसच्या माध्यमातून विदेश प्रवास पण झाला. याच बिझनेसच्या माध्यमातून सोनं नाणं पण झालं. आणि आता मुलीचं जे शिक्षण आहे याच बिझनेसच्या माध्यमातून होणार आहे मित्रांनो. आणि 100% लिटरली पण सांगायला खूप आनंद वाटते. बिझनेसने काय दिलं तर बिझनेसने फक्त पैसा, मान सन्मान, घर, गाडी, सोनं नाणं, विदेश प्रवासच नाही दिला, तर सोन्यासारखी जीवाला जीव देणारी, नातेवाईकांपेक्षाही जपणारी लोक आज मला दिली. लिटरली प्राऊड वाटतं की मला जे पुण्याचं घर घेऊन दिलेलं आहे ते किशोर वाकडे सर, गायकवाड सर आणि जेटकर सर, या तिघांचाही त्या घरामध्ये खूप मोठा वाढायला मी कधीच म्हणून नाही करतो. कारण त्या तिघांनी त्याच्या भावाप्रमाणे मला मदत जर केली नसती तर आज ज्योती सदांशु उभी पण राहू शकली नसती पुण्यामध्ये. पण त्या तिघांनी मला जो सपोर्ट केला, त्याचबरोबर संदीप मोड सर असतील, प्रवीण मोड सर असतील, हे 5 जे पुरुष आहेत ना मित्रांनो, रिलेशन जर का टिकवायची असेल ना तर तोंड महत्वाचं नाहीये, मन महत्वाचं आहे. आणि मन महत्वाचं जर का असेल ना तर 100% मन मनापर्यंत पोहोचतं. आणि लिटरली आज पुण्याच्या टीमने, त्यानंतर आज बेंदरकर मॅडम असतील, बनसो मॅडम असतील, सुरुशे फॅमिली असतील, पाटील सर असतील, या सगळ्या लोकांनी मला जो सपोर्ट दिला मित्रांनो, जे नातेवाईक नसतात या कठीण काळामध्ये, जे नातेवाईक सपोर्ट द्यायला पाहिजे, पण त्या परिस्थितीमध्ये मला माहिती आहे की कोणी कसं बिहेव करते, परंतु मला या कठीण काळामध्ये जे मला जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला, अशा माझ्या या सगळ्या STC साठी आणि किशोर वाकडे सर, जेटके सर, गायकवाड सर, या सगळ्या लोकांसाठी एकदा मनापासून जोरदार करायला पाहिजे. बिझनेस होणार का तर 100% होणार मित्रांनो. CTC या रँकला काम करते, एमरल एक्झिक्युटिव्ह रँकला काम करते आणि तीच उम्मीद, तीच जिद्द आणि तीच गरज घेऊन या बिझनेसमध्ये परत उतरले मित्रांनो. फक्त आज सांगायचं एवढंच आहे मला की ही माझ्यावरची परिस्थिती आलेली आहे, तरी ही कोणावरती पण येऊ शकते. संकट कधीच सांगून येऊ शकत नाही. आणि स्पेशली ज्यांना असं वाटतं की संकट आमचा कधीच सामना करू शकत नाही, पण 100% त्या लोकांच्या लाईफमध्ये पण संकट येतातच. परंतु फक्त एवढंच सांगायचं आहे की बिझनेसमधून एवढ्याच गोष्टी मिळत नाही मित्रांनो. तर बिझनेसमधून एक मोठा परिवार, देशमाने फॅमिली, देशमाने ग्रुप असेल, हा एक मोठा परिवार जो माझ्या पाठीशी आहे खंबीरपणे. आज मला गॅरंटी आहे मित्रांनो की मी जर काय कुठं थांबली तर माझी टीम मला कधीच थकू देणार पण नाही आणि थांबणार पण नाही. परंतु आज मला या स्टेजवरती जो मान सन्मान सत्कार दिला, सॉरी जोशी फॅमिली,
मी तो सत्कार घेतला नाही, पण तो सत्कार मी माझ्या मिस्टरांना डेडिकेटेड केला. आणि लिटरली ज्या फॅमिलीनं मला उभं राहायला शिकवलं, ज्या फॅमिलीनं मला संकटाचा सामना करायचं शिकवलं, माणसं कशी ओळखायची ते शिकवलं, आणि हा बिझनेस कसा करायचा, जिद्द कशी ठेवायची, कष्ट कसे करायचे, सातत्य ठेवल्याने ट्रेनिंग मीटिंग फंक्शन, ट्रेनिंग मीटिंग फंक्शन. जरी आज टीम किती लोकांची असेल आणि 0 जरी झाली तरी नव्या उमेदीनं, नव्या व्यक्तींपासनं, एखाद्या व्यक्तीपासनं काम कसं करायचं. आज किती लेवलची, बरेच वेळेस माझी टीम तुटली. STC लेवलचे लोक गायब झाले, DTC लेवलचे लोक गायब झाले. पण आनंदाने सांगावं वाटतं मित्रांनो, ते कावळे होते म्हणून ते निघून गेले. जे मावळे आहेत ते टिकून आहेत. आणि लिटरली सांगते, अजूनही सांगते की नवीन आलेल्या जाधव सर नेहमी सांगतात, गेलेल्या माणसावरती रडण्यापेक्षा, म्हणजे या बिझनेसमध्ये आले आणि काम त्यांनी बंद केलं अशा लोकांवरती रडण्यापेक्षा नवीन आलेल्या व्यक्तीचं बारसं करायचं आणि त्यांना अशा पद्धतीनं त्यांचं संगमन करायचं. आज लिटरली जेवढ्या पण या बॅनरवरती सगळ्या लेडीज लीडर्स दिसतात, तर खरंच एकदा नारी शक्तीसाठी एकदा जोरदार करायला पाहिजे. आणि या नारी शक्तीला जे सपोर्ट करतात, पाठिंबा देतात, अशा पुरुष वर्गांसाठी पण एकदा मनापासून जोरदार करायला पाहिजे. आज मदर डे आहे, मातृदिन आहे, बरोबर ना? तर तुम्हाला सगळ्या भगिनींना, सगळ्यांना या हॉलमध्ये प्रत्येक व्यक्तीला मातृदिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि आज ज्यांनी मला हे घडवलं, शिकवलं, सांगितलं की येस मॅडम, जेव्हा स्टेजवर यायचं होतं त्यावेळेस मी जोशी सरांशी पण बोलली आणि जाधव सरांशी पण बोलली की सर मी स्टेजवर काय बोलू, कारण एका विशिष्ट वेळेनंतर परिस्थिती जशी आली तसं काय बोलू मला सुचत नव्हतं, गोंधळून गेली होती. परंतु जे आज खंबीरपणे जाधव सरांशी जेव्हा बोलले तर जाधव सर बोलले होते, मॅडम जशी पहिली एंट्री होती तशीच, आणि जसं पहिलं शेअरिंग असं मला ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, सगळ्या संकटाचा सामना करायला शिकवलं, असे माझे ग्रेट महागुरु डायमंड एक्झिक्युटिव्ह प्राध्यापक माणिकजी जाधव सर आणि विद्याताई जाधव मॅडम यांना पण मनापासून वंदन करते. मित्रांनो, या बिझनेसमधून मान सन्मान, पैसा, घर, गाडी, बंगला, सोनं, नाणं हे सगळं तर मिळतं, पण त्याचबरोबर मिळतं माणसं. आणि ती माणसं म्हणजे जीवाला जीव देणारी आणि या बिझनेसमध्ये आणि आपल्या फॅमिलीमध्ये सपोर्ट करणारी. तर सगळ्यांना या बिझनेसमध्ये येण्यासाठी फक्त एवढंच सांगेल, शेवटचं वाक्य बोलेल की तुम्ही त्या बिझनेसमध्ये कुठलं कारण घेऊन बिझनेसमध्ये आले हे महत्त्वाचं नाही, पण त्या बिझनेस करण्यासाठी टिकून राहणं, सातत्य ठेवणं. लोक येणार आहेत, लोक जाणार आहेत, पण जे लोक येतात त्यांना थांबून ठेवा, जे जातात त्यांना जाऊ द्या आणि नवीन लोकांसोबत काम कंटिन्यू करा. आणि या बिझनेसचा मंत्र मित्रांनो, कंटिन्यू ट्रेनिंग मीटिंग फंक्शन. परिस्थिती कशी असेल तर ट्रेनिंग मीटिंग फंक्शन या 3 गोष्टी कधीच विसरायचं नाही आणि 3 गोष्टी कंटिन्यू करत राहिल्यामुळं आज या स्टेजवरती काम करते. मित्रांनो, आज माझ्या पूर्ण टीमसाठी एकदा मनापासनं आणि जोशी सरांसाठी एकदा जोरदार करायला पाहिजे. आज मला जो बोलण्याचा चान्स दिला, जो माझा मान सन्मान सत्कार केला, जी माझी हिंमत वाढवली, जे मला पाठिंबा दिला अशा परिस्थितीमध्ये, सो थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय माय लेफ्ट साइड अँड ओनली फॉर माय लेफ्ट साइड.